नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। सलग 5 दिवस तब्बल 108 तासानंतर फलटणमध्ये आयकर विभागाकडून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावरील चौकशी सत्र थांबले। श्रीमंत संजीवराजे यांनी माध्यमांशी साधला संवाद। विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या सरोज बंगल्यावर आयकर विभागाचा छापा पडून रविवारी 5 दिवस झाले। तब्बल 108 तास उलटल्यानंतर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपले चौकशीचे आणि तपासाचे काम पूर्ण केले। 5 दिवस अधिकारी तळ ठोकून होते। अत्यंत बारकाईने निरीक्षण आणि तपास त्यांनी केला। प्रत्येक कागद न कागद त्यांच्या नजरेखालून गेला आहे। त्यांनी कोणतीही वस्तू जप्त केलेली नाही, केवळ कागदपत्रे बरोबर घेऊन गेले आहेत, अशी माहिती श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी रविवारी रात्री 8:30च्या सुमारास माध्यमांशी बोलताना सांगितले। सरोज बंगल्याबाहेर 5व्या दिवशी नागरिकांची गर्दी कायम होती। सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आयकर विभागाने आपल्या तपासणीचे काम पूर्ण केले। त्यानंतर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला व कारवाईबाबत विचारलेल्या प्रश्नांना माहिती दिली। काही अडचण नाही, कायदेशीर प्रक्रिया होती, सर्व काही व्यवस्थित आहे, असे त्यांनी स्पष्ट केले। रविवारी सलग 5व्या दिवशीही सर्व सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत म्हणजे सायंकाळी 6 वाजेपर्यंत आयकर विभागाकडून तपास सुरू होता। श्रीमंत संजीवराजे यांचा सरोज व्हिला या बंगल्याचा बुधवारी सकाळी 6 वाजल्यापासून आयकर विभागाने ताबा घेतला होता। स्थानिक पोलिसांचा कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने बंदोबस्त मात्र कायम ठेवण्यात आला होता। गोविंद मिल्क डेअरीच्या अनुषंगाने आयकर विभागाने चौकशी व तपास केला। सायंकाळी 6 वाजता आयकर विभागाने आपल्या चौकशीचे कामकाज पूर्ण केले आणि ते बंगल्याच्या बाहेर पडले। मला काही त्याबद्दल माहिती नाही, परंतु सध्याचा काळ असा आहे की कशाला पॉलिटिकल म्हणायचं कशाला नाही, हा एक अत्यंत अवघड प्रश्न झालाय। नव्हती हे काही मी सांगू शकत नाही, परंतु त्यांची जे काही रेट त्यांनी घातली त्याच्यामध्ये 5 तारखेपासून वास्तविक त्यांचं जे पेपर वर्क आहे तेच करायला बराचसा वेळ गेला। म्हणजे पहिल्या दिवशी त्यांना जे काही बघायचं होतं ते त्यांनी सर्व पाहिलं, जे काही ताब्यात घ्यायचं होतं ते त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात गेलं, त्यांना बघायचे छोटी पाहिजे आणि हे त्यांना जमान्यात होतं आणि त्यांनी तात्पुरत्या स्वरूपामध्ये जे काही त्यांना वापरलं ते काही 2000 बघायची वेळ होती। लॉकरमध्ये घरी असणारी काही दागदागिने असतील हे त्यांनी मला जात्या वेळी परत दिलेले आहेत। काही त्या ठिकाणी जप्त करून त्यांनी घेतलेलं नाही किंवा डेअरीत सुद्धा काही जप्त केलेलं नाही, ही खाती गोठवलेली नाही। आणि एकंदरीत आमचं कामकाज, विशेष करून डेअरीचं कामकाज हे अत्यंत समाधानकारक असेल। म्हणजेच आमचे संचालक होते किंवा क्षणामुळे काही त्याच्याबरोबर असणारे उद्योग होते, त्यांची थोडीफार त्यांनी त्या ठिकाणी केलेली असं मला समजून होते। यांच्याही कोणाही आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी त्रास झालेला नाही। आम्ही त्यांना सहकार्य केलं त्याप्रमाणे त्यांनी सुद्धा त्यांची वर्तणूक होती। आता सोन्याची किंमत फार वाढलेली असल्यामुळे सगळ्या सोन्याची किंमत मिळून काहीतरी 80 लाखाच्या आसपास होती, ती त्यांच्या नॉर्म्समध्ये बसते, त्यामुळे त्यांनी ते सुद्धा मला सर्वच्या सुद्धा आणि पुण्याला आमच्या उत्तराखंडची आमच्या भाची आहेत त्या सुद्धा माझ्याकडेच राहतात, त्यांची या सगळ्यांची मिळून जी काय होती त्याची किंमत होती आणि ती सुद्धा त्यांनी काही आम्हाला त्या ठिकाणी परत दिलेली आहे। आणि त्यांनी स्पष्ट म्हटलंय द फॉलोइंग वर फाउंड बट नॉट सीज, द फॉलोइंग वर सीज, त्याच्यामध्ये काही न्यूज पेपर्स वगैरे त्यांनी नेले, कॅश काही कुठल्याही प्रकारची नेलेली नाही, ही सापडलेलं नाही आणि मी ठेवतही नाही। कुठल्याही प्रकारचं कसले भांडवल नाहीये, कसल्याही प्रकारचं भांडवल करत नाहीये। मी सुरुवातीला सांगितलं ह्याच्यामध्ये राजकारण आहे नाही, मला काही माहित नाही। सध्याच्या वातावरण काय चाललंय हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही, परंतु इतर कुणाचा संबंधच नाही, हा माझ्याशी संबंधित हा विषय आहे। इतर कुणी त्यावर काही भाष्य केलं असतं तर मला काही त्याबाबत काय बोलायचं। फलटणमधील आयकर विभागाच्या कारवाईचे राजकीय भांडवल नको, आमदार सचिन पाटील यांची टीका। फलटण तालुक्याचे नेतृत्व असलेल्या माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कधीही द्वेष भावनेने अथवा राजकीय भूमिकेतून कोणतेही राजकारण केले नाही। फलटणमधील आयकर विभागाच्या छापासत्राबद्दल माजी आमदार दीपक चव्हाण यांनी केलेले आरोप योग्य नाहीत।
याविषयी जे विरोधक राजकारण करत आहेत मात्र त्यांनी ते करू नये अशी प्रतिक्रिया फलटण कोरेगावचे आमदार सचिन पाटील यांनी दिली। फलटण येथे शनिवारी रात्री 8 वाजता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना फलटणमध्ये गेले 4 दिवसांपासून सुरू असलेल्या आयकर विभागाच्या कारवाईवर भाष्य केले। अवघ्या 15 ते 20 दिवसांपूर्वी माझ्या भावावर आयकर विभागाने कारवाई केली, दंड देखील केला, त्याबद्दल आम्ही कुठे वाच्यता देखील केली नाही। माजी आमदार दीपक चव्हाण यांनी याविषयी केलेले भाष्य चुकीचे आहे। आम्ही कधीही द्वेष भावनेने वागलेलो नाही असेही आमदार पाटील यांनी स्पष्ट केले। सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजूराजे यांच्या घरावर आयकर विभागाची धाडपट्टी त्यांची ती प्रक्रिया चालू आहे। तर काही कार्यकर्ते किंवा सोशल मीडियावर असंही जाते की आपण म्हणजे राजकीय देशापोटी आमदार बदलल्यानंतर हे सुरू झाले, त्याबाबत आपण काय सांगाल? माझ्या आमदारांनी वक्तव्य केलं होतं की राजकीय कशापूर्वी कारवाई आमचं नेतृत्व तालुक्याचं जे नेतृत्व आहे अतिशय नाही कधीच पहिल्यापासून आजपर्यंत त्यांनी कधीच अशी कारवाई किंवा असं व्यक्तिगत काम करून काम केलेलं होतं। कारण जी कारवाई त्यांच्यावर झाली ती कारवाई माझ्या भावावर पण अगोदर आहे, मागच्या महिन्यात 15 दिवसापूर्वी त्यांना सुद्धा 4 कोटी रुपये दंड आला। आम्ही त्याचं तरी भांडवल केलं आणि कुठं लोक गोळा केले नाही तालुक्यात, त्यांना सांगत बसलो नाही की असं राजकारण की राजकारणाचा भाग म्हणजे काय वगैरे त्याकडे सांगत बसतो नाही। जे आहे इन्कम टॅक्स अधिकारी असतील, इन्कम टॅक्सचा जो विभाग असेल तो काय जो छोटा असेल तर छोट्यावरती काम करत असतो, त्याच्यामुळं त्याचं भांडवल राजकारणासाठी करणं काही योग्य नाही। आणि ज्या पद्धतीनं त्यांनी त्यांचं वक्तव्य चालू आहे लोकांना भावनिक करायचं काम चालू मला तालुक्यातल्या नेत्यांना माझ्या आमदारांना एवढंच सांगितलं काय जी काय कारवाई ज्यांना ज्याला कळत नाही त्याला डर कशासाठी लोकांना तुम्ही जाणून आमच्या नेतृत्वाचं नाव तुम्ही खराब करायचं काम चालू। खासदार साहेबांनी कारवाई केली, त्यांनीच हे केलं, इलेक्शनला असं झालं हे झालं ते झालं असा विषय काढून मग लोकांना भावनिक करायचं। तर हे त्यांनी सुरू द्यावं, त्यांनी पराभव झालाय तो मोठ्या मनाने स्वीकारावा आणि मग त्या प्रवेश कुठं करायला गेले म्हणून प्रवेश होऊ नये म्हणून खासदारांनी अशा पद्धतीची कारवाई केली असं मी सांगण्यात आलं। तर तसं काय नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे नेते अजितदादा पवार साहेब असतील त्यांनी तो निर्णय वारंवार आपल्याला सगळ्यांना सांगितलेला आहे। तालुक्यामध्ये काम करत असताना तालुक्याचे आमचे नेते असतील, शिरोडकरचे तळेकर असतील, जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब चौरस्कर असतील, आमचे जिल्ह्याचे मंत्री मकरंद आबा पाटील साहेब असतील, नितीन काका असतील, हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे काम करणारी टीम सुरू आहे। चांगल्या पद्धतीने आमचं काम चालू आहे आणि जे आमचं नेतृत्व निर्णय कुणाला घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं त्यांनी वारंवार सांगितलं। फलटण तालुक्यातील तांबवे येथे जीप आणि दुचाकीच्या अपघातात युवक ठार, लोणंद पोलिसांनी शिताफीने जीप घेतली ताब्यात। सातारा लोणंद पुणे महामार्गावर तांबवे तालुका फलटण येथे शनिवारी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास दुचाकी व जीप यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वार जगदीश राजेंद्र कदम वय 35 राहणार मालगाव तालुका सातारा हे जागीच ठार झाले। अपघातानंतर जीप घेऊन चालक फरार झाला, मात्र पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले। या प्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात रविवारी सकाळी 11 वाजता रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मालगाव येथील जगदीश राजेंद्र कदम हे सुरवडी येथील कमिन्स कंपनीतून आपली ड्युटी संपवून सातारा लोणंद पुणे महामार्गावरून दुचाकीवरून घरी मालगाव येथे निघाले होते। तांबवे गावानजीक धरण कालव्याच्या पुलाजवळ आल्यावर सातारा बाजूकडून भरधाव वेगात येणारी पिकअप जीप व दुचाकी यांची समोरासमोर धडक झाली, त्यामध्ये जगदीश कदम हे जागीच ठार झाले। या अपघाताची माहिती मिळताच लोणंदचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले व पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। अपघातानंतर जीप घेऊन चालक पळून गेला। सुशील भोसले व सहकाऱ्यांनी नाकाबंदी करून जीपसह चालक शेखर समुंदर सिंग चव्हाण याला ताब्यात घेतले। जगदीश कदम यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले। या अपघाताची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। महायुती सरकारमार्फत फलटणचा चेहरामोहरा बदलणार, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर। फलटण शहर व तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या हिताची कामे सुरू असून महायुती सरकारने कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे। त्यातून शहराचा चेहरामोहरा बदलला जाईल अशी माहिती माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली।
फलटण येथे शनिवारी रात्री 8:30 वाजता त्यांनी पत्रकारांशी बोलताना विविध गोष्टींवर भाष्य केले, तसेच जास्तीत जास्त विकास कामे आणून फलटणचा विकास करणार असल्याचे सांगितले. फलटण तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आता महायुती सरकारच्या माध्यमातून नव्याने अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय सुरू केले जाणार आहे. त्यासाठी आवश्यक तो प्रस्ताव शासन दरबारी दाखल केला आहे. त्याला लवकरच मान्यता मिळेल अशी माहिती माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली. दरम्यान महायुती सरकारने कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध केल्याने फलटण शहरासह तालुक्यातील विकासाच्या अनेक योजना मार्गी लागल्या असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. फलटण येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे, ज्यामुळे स्थानिक नागरिकांना अधिकारी पातळीवर सेवा मिळेल. या कार्यालयाच्या माध्यमातून प्रशासकीय कार्ये सुलभ होणार आहेत. पालखी मार्गासह 4ही दिशेला नव्याने रस्ते तयार केले जात आहेत. महायुती सरकारने विविध विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला असल्याचे त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. मागणी केल्याप्रमाणे फलटण दैवडी रस्त्याचे जवळपास मायनी रस्त्याचे 1250 कोटी रुपये त्याला मिळाले, त्याचंही टेंडर झालेलं आहे. फलटण आदर्शी रस्ता, फलटण बारामती रस्ता, फलटण दैवडी मायनी रस्ता, हे सर्व रस्ते त्याच्या दिशेने फलटण पंढरपूर रस्ता, फलटण पुणे रस्ता, त्याचबरोबर दोन शिरवळ रस्ता, त्याच्यासाठी सुद्धा राज्य सरकारने त्याला पैसे दिले. मी खासदार असताना दोन शिरवळ रस्त्याच्या संदर्भामध्ये बैठका घेऊन त्याचे तांत्रिक अडचणी दूर केल्या. छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले यांनी त्याला टेकन लावल्यामुळे असे काम मार्गीला लागले त्यांनी. आणि आता फलटणकडून जाणारे रस्ते, पुण्याकडे जाणारे सर्व रस्ते असतील, पालखी मार्ग असो किंवा शिरवळचा रस्ता असो, बारामतीकडे जाणार असतो, पंढरपूरकडे जाणार रस्ता असतो, आदर्शीकडे जाणार रस्ता असतो, कुशेगावकडे जाणार रस्ता असतो, दैवडीकडे जाणार रस्ता असतो, सर्व रस्ते आता 4 पदरी. मला आनंद होतोय की सगळी विकासाची कामं आपण ठराविक काळामध्ये आपण मंजूर करू शकतो आणि ते मार्गाने जाऊ शकतो. रेल्वे शहरामध्ये जवळपास विविध विकास कामे, जवळपास 50 कोटी रुपयाची विकास कामे मंजूर आहेत. फलटण केंद्रबिंदू मानणारच 10 दिशेला जाणारे रस्ते हे मोठे 2 पदरी 4 पदरी अशा प्रकारचे रस्ते झालेले असते. जिल्हाधिकारी कार्यालय फलटण या ठिकाणी होईल आणि जिल्हाधिकारी कार्यालयाबरोबर उपजिल्हाधिकारी मर्यादा सुद्धा मागच्या आपल्याला उपजिल्हाधिकारी कार्यालय, साखरवाडीला तहसीलदार कार्यालय, अशा प्रकारचा एकदम वेगाने फलटण तालुक्याचा परिणाम बनवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.